28 ऑक्टोबर. परमेश्वर आपल्या हृदयात आहे अशी दृढ भावना पाहिजे. जसा सरकारी नोकर वरिष्ठाच्या हुकुमाप्रमाणे चालत असल्याने त्याच्यावर कसलीही जबाबदारी येत नाही व कर्तेपणही त्यास शिवत नाही, त्याप्रमाणे गुरुवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावे. लाभहानी देव जाणे. जबाबदारी गुरुवर व तोच हे साधन करवीत असल्याने कर्तेपणाही त्याच्यावरच असणार. त्याच्याही पुढे म्हणजे जे जे काही हातून घडते ते सर्व त्याच्याच इच्छेने व सत्तेने घडते अशी दृढ भावना असली म्हणजे कर्तेपण सोडून अजिबात मोकळे होता येते. असे झाले म्हणजे जे जे आपल्या हातून घडते ती त्याचीच सेवा होते. मुख्य गोष्ट ही की परमात्मा आपल्या हृदयात आहे, आपण त्याच्यात आहोत, आपण तोच आहो अशी दृढ भावना पाहिजे. याच्या मधली पायरी म्हणजे परमात्म्याच्या नजरेखाली तो पाहत असताना आपण सर्व कर्मे करीत आहोत अशी जाणीव असणे आवश्यक आहे. यामुळे अभिमान सर्वस्वी जरी न गळला तरी आपल्या हातून वाईट कृत्ये तरी घडायची नाही. क्षेत्राला क्षेत्रत्व आपण आपल्या भावनेने जर दिले नाही तर तेथे पाणी आणि दगडच आहेत. काशी गंगा असे म्हटले म्हणजे पवित्रतेचे संस्कार मनात उभे राहतात, पण तेथील राहणाऱ्या पुष्कळ लोकांचा तसा भाव नसल्यामुळे ते वर्षावर्षात स्नानासही जात नाहीत. यावरून त्यांना ते क्षेत्र असे वाटतच नाही असे दिसते. क्षेत्र हे आपल्या भावनेनेच नाही का निर्माण होत, मग ते घरच्या घरीच नाही का निर्माण करता येणार. याला अर्थातच दृढभाव असावयास पाहिजे. तितका तो दृढ होत नसल्यास क्षेत्रास जावे व आर्थिकदृष्ट्या तेही शक्य नसल्यास काशीस जावे, नित्य वदावे म्हणजे काशीचे स्मरण तरी करावे. म्हणजे त्याने पवित्रतेचे संस्कार उद्भूत होऊन मन पवित्र होईल. देव सर्वत्र भरलेला आहे, पण तो भावाने प्रकट केला पाहिजे. प्रल्हाद, द्रौपदी यांना अगदी खात्री होती की देव आपला साह्यकारी आहे, तेव्हा देवाला प्रगट होणेच भाग पडले. सद्गुरू मला साह्य करतील अशी तुमची खात्री पाहिजे, म्हणजे त्याला साह्य करावेच लागते. याचा अनुभव घेणे हे तुमच्या हातीच नाही का. स्वार्थाने कर्मे करणे याचे नाव प्रपंच आणि निस्वार्थपणाने करणे याचे नाव परमार्थ. जो आसक्तीमध्ये नाही तो निस्वार्थी समजावा. आसक्ती निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता होय. देव आहे असे निशंकपणे वाटणे हे ज्ञान होय. हे ज्ञान भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने सहज प्राप्त होते. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. आता रामा सुखदुःख दोन्ही केले अर्पण तुझे चरणी. आता मनास ई तैसे ठेवी याविन दुजे न मागणे काही. जय श्रीराम.